हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. चिव आणि रुद्र झोपेतनं उठले होते. चिवताई मला म्हणली होती मम्मा आज 2 वेण्या घाल, तर चिवताईच्या 2 वेण्या घालून घेतले बरं का मस्तपैकी. आणि चिवताई वेण्या घालत होती. बघा बरं चिवताई किती गोड दिसते 2 वेण्यांमध्ये, किती छान दिसायला लागली. आणि नंतर चिवताई गेली पावडर लावायला. पावडर लावते तर किती मस्ती करते बघा ती, गपचूप लावून साईडला पण नाही होत. आणि नंतर बघा आरशामध्ये बघून कोणतं तरी गाणं म्हणते. कोणतं गाणं म्हणतं ते चिवताईलाच माहिती बरं का, कोणतं गाणं. तसं गाण्याचं लय शौक आहे चिवताईला. नंतर चिवताई किचनमध्ये आली आणि म्हणली मग आज काय स्पेशल. तिला म्हणलं आज आपण फक्त मसाले भात बनवूया. आणि नंतर रुद्र झाला चालू कांदा टोमॅटोसोबत. चिवला म्हणलं धर बाई पैशाने एक चिकन मसाला घेऊन ये. चिव गेली बरं का चिकन मसाला आणायला. नंतर विचारते परत किती आणायचे. तिला म्हणलं बाई एकच आण. मग गेली बरं का चिवताई चिकन मसाला आणायला. तशी चिवले हुशार आहे माझी, एकटी जाते चिकन मसाला वगैरे आणायला. नंतर असा सीन झाला की मी खूप रडायला लागली, एवढी रडायला लागली काय सांगू, डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं. नंतर कांदा चिरून डोळ्यातलं पाणी आलं. आणि साई आला बरं का पाणी मागायला. त्याला कळालं मी व्हिडिओ काढते तर लाजत होता, तोंड नव्हतं दाखवत, कुत्राला आगावे. नंतर भात आणि कांदा टोमॅटो परतून घेत होते कुकरमध्ये. तितक्यात आपली चिवताई आली बरं का चिकन मसाला घेऊन. चिकन मसाला आणला आणि सोबत तिला जेली पण आणली. जेली आणली मला दाखवत होती मम्मा मी जेली आणली. गेली बरं का चिवताई जेली खायला. सगळे मसाले हवे तेवढे मसाले भातात टाकून घेतले. आणि नंतर भात कुकर लावून घेतल्यापर्यंत काकडी आणि टोमॅटो मसाला काकडी आणि कैरी कापून घ्यावं. आणि काकडी कैरी कापून गेल्या चिवताईने काढल्या बरं का व्हिडिओ माझा. तसा व्हिडिओ काढायला कोण नाही आमच्या घरात. नंतर रुद्र आला आणि काकडी मागायला लागला. त्याला दिली एक काकडी, झाला खुश. काकडी खात नंतर मी पण एक कैरीची फोड घेतली आणि खाल्ली. बाई ग, ओ माय गॉड, लईच आंबट आहे. आणि नंतर बसलो आम्ही जेवायला. चिवताई म्हणते मम्मा काय करते मोबाईलमध्ये. तिला कळतच नव्हतं मी व्हिडिओ काढते म्हणून. नंतर तिला नंतर भांडी घासून घेतली, स्वच्छ सगळी भांडी घासून घेतली. म्हणलं आता किचन वगैरे क्लीन करून झोपावा. भांडी स्वच्छ धुवून घेतली, खाल्लेली आता. आणि नंतर किचन क्लीन करून घेतलं सगळं. सगळं किचन स्वच्छ करून घेतलं. आणि रात्री चिवच्या पप्पाने आंबे आणले होते बरं का. रात्री काही खायला जमलंच नाही म्हणून आता एक आंबा काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि कापून दिला चिवला आणि रुद्रला. आणि घेऊन चालले तर बघा ते किती एक्सायटेड आहे आंबे खाण्यासाठी. तर तिथं ठेवलं आणि लय खुश झाला रुद्र आणि चिव. तर आंबे खायला लागले बरं का ते घेऊन. आणि नंतर मी म्हटलं बाई मी पण एखादं फोड खाऊन साईडला व्हावं. तर घेतला आंबा, खाल्ली एक फोड. छान नव्हते बरं का, आंबे लय गोड होते. तुम्हाला खायचे असेल तर येऊ शकता आमच्या घरी. आणि नंतर वरती टेरेसवर काम होतं माझं म्हणून मी गेले मैत्रिणीच्या घरी. तर मैत्रिणीचं दार उघडतच बाहेर कोंबडा माझी वाट बघत होता. अरे बापरे म्हणलं आज परत पाय धरणार वाटतं, म्हणून मी तिथंच थांबले. कोंबडा काय हाले नस तिथून. कोंबडा लय डेंजर बरं का, पाय धरतो. काल पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. आणि मैत्रिणीला म्हणलं बाई चल बाई मला तिथपर्यंत सोड. ती आली आणि तिथपर्यंत सोडायला लागली. नंतर घरात आले, दार लावले.